नमस्कार ताईंनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तुमची लाडकी बहीण योजनेची जी काही KYC आहे ती करताना जर काही तुमच्याकडून चुका झालेल्या असतील तर तुम्ही आता एडिट करू शकता, दुरुस्ती करू शकता। त्यासाठी आता एक नवीन ऑप्शन आलेलं आहे। आता ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत किंवा वडील नाहीत किंवा ज्या लाडक्या बहिणी घटस्फोटित आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। त्यांनी सुद्धा आता आपली KYC करू शकता। त्यांची KYC सुद्धा आता सबमिट होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना असे वाटते की आपली KYC परत पुन्हा करायची आहे अशा लाडक्या बहिणींची सुद्धा पुन्हा KYC होणार, काही काळजी करायची गरज नाही। तर ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत किंवा वडील नाहीत किंवा घटस्फोटित आहेत किंवा अविवाहित आहेत अशा लाडक्या बहिणींची KYC कशी करायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर ताईंनो, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे ladkibhin.maharashtra.gov.in। इथे आल्यानंतर या ठिकाणी नोटीस लागलेली आहे, हे वाचून घ्या। KYC प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे KYC करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्याची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप KYC प्रक्रिया केली नसल्यास येथे क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी नोट दिलेली आहे, ही एक वेळ सुधारणा करण्यासाठी अंतिम संधी वन टाइम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे लाभार्थ्याचे आधार क्रमांक म्हणजेच लाडकी बहिणींचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जसा आहे तसा या ठिकाणी टाकून मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तर आता पाहू शकता नवीन ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे। यामध्ये अनुक्रमांक 1 विवाहित आहात का अविवाहित आहात हे नवीन ऑप्शन आलेलं आहे। तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहित सिलेक्ट करा आणि जर अविवाहित असाल तर अविवाहित सिलेक्ट करा। मी विवाहित सिलेक्ट केलेलं आहे। विवाहित सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी नवीन 3 ऑप्शन आलेले आहेत। एक ऑप्शन मी व्यवस्थित समजून सांगतो। तुमचे जर पती हयात म्हणजेच जिवंत असतील तर पहिले ऑप्शन निवडायचं आहे आणि तुमच्या पतीचे जर निधन झालेले असेल तर दुसरे ऑप्शन निवडायचे आहे आणि घटस्फोट झालेला असेल तर तिसरं ऑप्शन निवडायचं आहे। समजा तुमचे पती हयात असतील तर पहिलं ऑप्शन निवडायचं आहे। हे निवडल्यानंतर पतीचे आधार क्रमांक टाकायला विचारेल, पतीचे आधार क्रमांक टाकायचं आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जसा आहे तसा टाकून मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून सबमिट करावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे, तुमचा जे असेल ते। आता तुम्हाला या ठिकाणी 2 नवीन पर्याय आलेले दिसतील। पहिला आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत आहेत का नाही। तर आता इथे नाही सिलेक्ट करायचं आहे। या अगोदर आपण होय सिलेक्ट केलेलं होतं, आता सर्वांनी नाही सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आता दुसरा प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर
निवृत्ती वेतन घेत आहात का? तर या ठिकाणी सुद्धा नाही हा ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी उपरोक्त अनुक्रमांक ए व बी यामध्ये देण्यात आलेली सर्व माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कार्यवाहीस पात्र राहीन यावरती क्लिक करून सबमिट करावरती क्लिक करायचं आहे. आपला जो विषय आहे तो संपलेला आहे. आपली KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं एक तुम्हाला मेसेज दिसेल. आता ज्यांचे पती हयात आहेत त्यांचं आता काम पूर्ण झालेलं आहे. तर आता ज्यांचे पती वारले आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे अशा लाडक्या बहिणींची KYC कशी करायची ते सांगतो. त्यासाठी या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच लाडकी बहिणींचा आधार क्रमांक टाकायचं. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जसा आहे तसा या ठिकाणी टाकून मी सहमत आहे यावरती टिकमार्क करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून सबमिट करावरती क्लिक करा. आता विवाहित मध्येच दुसरा ऑप्शन पाहूया. पतीचे निधन झालेले आहेत. ज्या लाडक्या बहिणीचे पती वारले आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी दुसरा पर्याय त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या जातीचा प्रवर्ग निवडून घ्यायचं आहे आणि जे दोन्ही प्रश्न आहेत याला नाही नाही हे सिलेक्ट करायचं आहे. नाही नाही केल्यानंतर माझे पती हयात नसून पतीच्या दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करेन यावरती टिकमार्क करायचं आहे. त्यानंतर उपरोक्त अनुक्रमांक ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील यावरती टिकमार्क करून सबमिट करावरती क्लिक करा. त्यानंतर आपली जी KYC आहे ती सक्सेसफुली सबमिट होईल आणि आपल्याला एक मेसेज दाखवला जाईल तुमची KYC पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर आता ज्या लाडक्या बहिणीचे घटस्फोट झालेले आहे अशा लाडक्या बहिणींची KYC कशी करायची चला सांगतो. या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक टाकायचं. या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो आहे तसा या ठिकाणी टाकून मी सहमत आहे यावरती टिकमार्क करून OTP पाठवावरती क्लिक करा. त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP टाकून सबमिट करावरती क्लिक करा. त्यानंतर विवाहित वरती क्लिक करा. त्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन घटस्फोटित या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर जातीचा प्रवर्ग निवडा जो आहे तो. त्यानंतर या दोन्ही पर्यायावर नाही नाही करायचं आहे. त्यानंतर माझा घटस्फोट झाला असून मी घटस्फोट प्रमाणपत्र माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करेन. त्यानंतर उपरोक्त अनुक्रमांक ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कार्यवाहीस पात्र राहील यावरती टिकमार्क करून सबमिट करावरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे आपली KYC पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने ज्याचे वडील नाहीत, पती नाहीत, घटस्फोट झाला आहे, अविवाहित आहेत यांची KYC अशा पद्धतीने करू शकता. धन्यवाद.